आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ विरकर प्रादेशिक बातम्या देत आहे. लोकसभेसाठी भाजपनं जागा वाटपाचं 80% काम पूर्ण केलं असून चर्चा करून लवकरच सर्व जागा वाटप जाहीर करणार असल्याचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांना सांगितलं. सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हिंदुत्वाविषयीची व्यापक भूमिका ही भाजपच्या विचारांशी विसंगत नसून एकसारखीच आहे, असं ते म्हणाले. महावितरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही मूलभूत प्रश्न असून त्यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या साकीनाका इथल्या बहुउद्देशीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आली. पुणे MSME विकास आणि सुविधा कार्यालयाचंही आज त्यांनी उद्घाटन केलं. राणे यांनी बहुउद्देशीय प्रदर्शनाला भेट देऊन उद्योगाविषयी चर्चा केली. शासनानं ज्याप्रमाणे आपल्या कामाची गती वाढवली आहे त्याप्रमाणे विद्यापीठांनीही वेगवान कार्य करावं, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात त्यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावरच्या उमेदवारांना नियुक्तीचे शासनादेश प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठांनी आता स्वनिधीवर सुद्धा कार्य करावं, परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीनं पदवी प्रदान करावी, तसंच अनुकंपा तत्वावरच्या उमेदवारांचे प्रलंबित अर्ज मार्गी लावायला प्राधान्य द्यावं, असं ते म्हणाले. बसपा अर्थात बहुजन समाज पार्टी येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवणार असून कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. निवडणुकांसाठी बसपा युती किंवा तिसरी आघाडी करत असल्याचं वृत्त या पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणार असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. मुंबईतल्या धारावीत खडतर परिस्थितीत राहणाऱ्या उमेश किलूनं आज चेन्नईतल्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण केलं आणि भारतीय लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाला. त्यांच्या संघर्षाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. धारावीत 10x5 आकाराच्या घरात रंगकाम करणारे वडील, आई आणि भावंडांसह उमेश राहायचा. 10 वर्षांपूर्वी पक्षाघातानं त्याच्या वडिलांचा उत्पन्नाचा स्रोत थांबला. तरी शिक्षण सुरू ठेवत उमेशनं माहिती तंत्रज्ञानात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. सोबतच राष्ट्रीय छात्र सेनेचं C प्रमाणपत्रही मिळवलं. त्यानंतर त्यानं सायबर कॅफेत अर्धवेळ नोकरीही केली. नंतर TCS कंपनीत नोकरी सुरू केली. याच काळात घराची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी त्यानं ब्रिटिश काउन्सिलसोबतही काम केलं. भारतीय लष्करात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं नोकरी करत असतानाच परीक्षांची तयारीही केली. अखेर 13व्या प्रयत्नात त्याची निवड चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत झाली. या अकादमीत जाण्याच्या 1 दिवस आधीच त्याच्या वडिलांचं निधन झालं. या सर्व खडतर परिस्थितीतून मार्ग काढत त्यानं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाला. भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला इथं झालेल्या 5व्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर 1 डाव आणि 64 धावांनी विजय मिळवत मालिका 4-1 अशी जिंकली. सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी सकाळी भारताचा पहिला डाव 477 धावात आटोपला. त्यानंतर पहिल्या डावात 259 धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 195 धावातच आटोपला. दुसऱ्या डावात अश्विन यानं इंग्लंडचे 5 फलंदाज बाद केले, तर इंग्लंडच्या वतीनं जो रूट यानं सर्वाधिक 84 धावा केल्या. पहिल्या डावात 5 गडी बाद करणाऱ्या कुलदीप यादव याला सामनावीर, तर मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वाल याला मालिकावीरच्या पुरस्काराने गौरवलं गेलं. याच कसोटीत आज सकाळी इंग्लंडच्या जेम्स अँडरसननं कुलदीप यादवला बाद करत कसोटी कारकिर्दीतील 700 बळींचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला वेगवान, तर मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न नंतरचा केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या तर सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. लक्ष्य सेननं काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंगापूरच्या लोह किन यू याचा पराभव केला. लक्ष्य सेनची उपांत्य फेरीतील लढत आज संध्याकाळी थायलंडच्या कुनलावत वितिदर्सान याच्याशी होईल. रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा पुढचा सामना उद्या दक्षिण कोरियाच्या सेओ सेयुइंगजाई आणि कांग मिन युक या जोडीशी होईल. पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर कॉरिडॉरचा विकास आणि नवीन ती 230 किलोमीटरच्या ग्रीनफील्डसह पदरी द्रुतगती मार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काल सामंजस्य करार झाला. या नव्या मार्गामुळे नागपूर ते पुणे हे अंतर देखील केवळ 6 तासात गाठता येणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.